नमस्कार मित्रांनो, मी अक्षय जावण ट्रॅव्हलर बॉय अक्षय यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। दिवाळी येते आणि दिवाळीमध्ये ना आम्ही म्हणजे आमच्या लहानपणी काय करायचो ना की आम्ही परीक्षा संपली की शेवटचा पेपर संपला की आम्ही सुटायचो डायरेक्ट गड किल्ले बनवायला। छोटे छोटे आम्ही आमचे गड किल्ले बनवायचो दिवाळीसाठी आणि मग मावळे जमा करायचे आणि ते गड किल्ले बनवताना एवढी मजा यायची ना की कुठून तरी विटा आणायच्या आहेत, कुठून तरी गोण्या आणायच्या आहेत, जमा करून दगडी आणायचे आहेत, मग गार्डन मध्ये जाऊन किंवा कुठूनही ती लाल माती आणायची आहे, तिचा चिखल करायचा आहे, म्हणजे तो चाळायची आहे, ती चिखल करायचा आणि मग त्याला लेपायचं आहे आणि त्या गडाला म्हणजे तो जो आपण बनवलेला किल्ला आहे त्या गडाला त्याचा आकार द्यायचा आहे, कुठला गड आहे त्याचा। मग बाजारातून जाऊन छोटे छोटे मावळे आणायचे, झेंडे बनवायचे, पण आम्ही मोठे होत गेलो आणि मग त्यामुळे कामात व्यस्त झाल्यामुळे आता ते काही करता येत नाही आणि आताच्या या तरुण पिढीला ना मोबाईल मधून वेळच नाही भेटत आहे या सगळ्या गोष्टी करायला। म्हणजे खूप ठिकाणी करतात, अजूनही खूप ठिकाणी किल्ले बांधणी स्पर्धा किंवा किल्ले सोसायट्यांमध्ये वगैरे बनवतात, घरांच्या चाळींच्या इकडे बनवतात, पण त्याचं प्रमाण कमी झालंय। आणि त्याचबरोबर आम्ही जसे मार्केटमध्ये मावळे आणायला जायचो ना तर मावळ्यांचे खूप सारे प्रकार भेटायचे, पण आता किल्लेच बांधणी कमी झाली आहे, सो त्यामुळे ते मावळे विकणारेही कमी झालेत। तर तसाच आजचा कॉन्टेंट आहे की मी मावळे बनवतोय, म्हणजे मी 2-3 वर्ष मावळे बनवतोय छोटे छोटे आणि मी गडकिल्ले स्पर्धांमध्ये पण भाग घ्यायचो, त्यामुळे मी एक मावळे बनवायचो आणि त्याची रबर डाय कशी मारायची त्याच्यावरचा हा आजचा कॉन्टेंट आहे। मावळे मी बनवलेले त्याच्या अगोदरचे मी तुम्हाला दाखवतोय, बघा माझ्याकडे ना हे एवढे मावळे आहेत। आता हा एक मावळा आहे ना हा 5 इंचाचा आहे, म्हणजे आम्हाला जे बाजारात भेटायचे ना ते बघा हे मावळे होते, हे असे मावळे भेटायचे। तुम्ही आता हा मावळा बघू शकता, हे मावळे आम्हाला बाजारात भेटायचे आणि या मावळ्याची साईज आणि आपल्या मावळ्याची साईज तुम्ही डिफरन्स करू शकता। तर हे मावळे आहेत ना आपण बनवलेले आहेत, तेव्हा मागे एक अबदागी धरून आहे, इकडे झेंडा धरून आहे आपला भगवा झेंडा, इकडे एक असा पेहरेदार म्हणून उभा केलेला आहे आपण, इकडे हा तलवारवाला मावळा आहे, इकडे तुतारीवाला मावळा आहे आणि असे अजून 1-2 मावळे आहेत आपल्याकडे। त्याचबरोबर ना आता नवीन मावळा बनवायला घेतलाय मी, म्हणजे जो गड किल्ल्यांचं संरक्षण करतोय, पडलेल्या दगडी तो परत त्याच्या जागेवर लावतोय, यासाठी असा हा मावळा बनवतोय मी। हा बघा ह्याच्या हातात दगड आहे, हा तुम्ही बघू शकता। तर आता हा मावळा बनवून रेडी झालाय माझा। आता याच्यानंतर ह्याला काय काय करावं लागतं ते सगळं मी तुम्हाला सांगेन। म्हणजे रबर डाय मारण्यासाठी रबर कुठून आणायचा, कुठला रबर आणि कसं कसं काय काय करायचं ही सगळी प्रोसिजर मी दाखवणार आहे तुम्हाला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जरा व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे आणि तुम्हाला रबर डाय कशी मारायची, त्याचं कवरिंग कसं मारायचं हेही तुम्हाला कळेल। तर व्हिडिओ चुकवू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जरा। तर मावळा आहे ना आपण मातीचा बनवला, सो त्याला ना आपल्याला पाणी मारून एकदा फिनिश करून घ्यायला लागेल। पूर्ण फिनिश करून झालं की त्याला थोडंसं सुकायला द्यायचं आहे, म्हणजे पाणी सुकलं पाहिजे त्याच्यावरचं। आपण हे जे पाणी मारतोय ना त्याच्याने पाण्याने काय होतंय की आपण तो फिनिश करतोय पण त्याच्यात एक ओलेपणा राहतो, आपल्याला रबरसाठी तोच नकोय, म्हणजे ओला असा चिकचिकीत नको, तो त्याला सोडायला द्यायचा। तोपर्यंत मी काय करणार आहे, मला जो दुसरा मावळा बनवायचा आहे तो बनवून घेईन मी आणि मग एकत्र सगळे मावळे झाले की मी तुम्हाला त्याची रबर डाय कशी मारायची ती दाखवीन। मला ना आता हा वाला मुघल बनवायचा आहे, कारण की आपल्याकडे महाराज आहेत पण महाराजांविरुद्ध मुघल पण दाखवायला हवेत, तर हा मला मुघल बनवायचा आहे। आता मुघलसाठी मी काय केलंय ना की हे जेव्हा मावळे बनवले ना तुम्ही बघू शकता की नाही एकसारखेच आहेत, म्हणजे एक समानच दिसणारे आहेत। सो मी काय केलंय की ना एका मावळ्याची डाय मारून घेतलेली आहे, ही बघा ही प्लॅस्टरची डाय, ह्याच्यातून मातीचा पीस काढतो आणि मग तो पीस हवा तसा फिरवतो। मला 2 बनवायचे आहेत, 2 मावळे बनवायचे आहेत अजून। एक तर बाजीप्रभू देशपांडे सारखा दिसणारा मावळा बनवायचा आहे जो एकदम टकलू आहे आणि दुसरा हा मुघल बनवायचा आहे। तर दोन्ही मावळ्यांसाठी मी काय करणार आहे की हाच मावळा कास्टिंग करणार आहे, मातीत दाबून काढणार आणि मग त्याला फिरवा फिरवी करणार। आता ती कशी करतो ते मी तुम्हाला दाखवतो।
पण आधी दाबून घेतो मावळा. हां, आता त्याचबरोबर हा जसा मावळा उभा केलाय ना, त्यासाठी मी काय केलंय की मी खिळे मारून घेतलेत पाटाला, जेणेकरून आपण जेव्हा रबर डाय मारतो तेव्हा मावळा हलणार नाही, म्हणजे तो त्याची जागा सोडणार नाही. कारण की माती सुकली की जागा सोडते आणि मग रबर डायमध्ये जर जागा सोडली तर मग गडबड होऊन जाईल रबर सुकायच्या आधी. सो त्यामुळे खिळे मारून घेतलेत आणि त्याच्या आत मग मी तो मावळा उभा करतो. हा जसा मावळा उभा केलाय आपण आहे ना, हा मावळा आता या साच्यामधून काढून घेतलेला आहे. ठीक आहे, आता ह्याला इकडे फिट करायचं आहे. तर आता फिट कसा करायचा, तर एक साईडून मी कट लावतो त्या मावळ्याला आणि मग कसं घुसवतो आणि मग पॅक करून टाकतो. कट लावला आणि तो मावळा हे बघा असा होता, असा त्याला आत घुसवला आणि आता त्याला असा दाबून जॉईंट करून घेतोय. आता माझा हा मावळा आहे, ह्याला आता मी हवं तसा शेप देऊ शकतो आणि आता त्याला बाजी प्रभूंसारखा मी जरासा शेप देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कसं की माझ्याकडे एक एक्स्ट्रा तो एक बाजी प्रभू देशपांडेंसारखा एक मावळा रेडी होईल. तर मी करतो आणि मग तुम्हाला दाखवतो फायनल आउटपुट. कारण की मी एकटा असल्यामुळे मी तुम्हाला ते मातीकाम कसं करतो हे दाखवू शकत नाही, कारण की माझ्याकडे कोण मोबाईल पकडायला नाही आणि आज मला स्टँड पण भेटत नाही. सो त्यामुळे मी हे करतो आणि तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता की आपण ना हा बाजी प्रभू देशपांडे यांचा प्रतिकृतीचा एक मावळा बनवलेला आहे. हे बघा, तर एक तलवार आहे ना, जशी बाजी प्रभू देशपांडेंच्या हातात 2 तलवारी होत्या तसे एक तलवार इकडे खाली दाखवली बघा आणि एक तलवार इकडे वर दाखवली. आपण या मावळ्याचा रेफरन्स घेतलेला. ह्या वाल्या मावळ्यामध्ये बघा ना, एक तलवार खाली आहे आणि एक तलवार अशी आहे, पण आपण थोडंसं चेंज केलं आणि असं वाला केलंय. मागे त्यांना ती शेंडी होती, ती शेंडी पण ठेवण्याचा तसाच प्रयत्न केलाय आपण. ह्याच्यात आपल्याला ना रबर डायमध्ये एक काळजी घ्यायची की रबर डायमध्येच नाही तर कुठल्याही डायमध्ये आपल्याला हे काळजी घ्यायला लागते की अंडरकट कुठे ठेवायचा नाही, जेणेकरून तिथे म्हणजे प्लॅस्टर असो किंवा रबर असो हे अडकून तिथे पीस तुटणार नाही. आता ह्याला पाणी मारून घेतो आणि मग मी तुम्हाला एकदा फायनल दाखवतो. बाजी प्रभू तर इकडे बनवून झाले आपले. आता आपण बनवायला घेतलाय हा मुघल. आता हा तोच मावळा आहे, हा जो मावळा आहे ना हा तोच मावळा आहे. त्याला फक्त इकडे तिकडे फिरवलंय आणि त्याला मुघलचं रूप देतोय. आता मुघलाला काय, तर मुघलांना दाढी आहे अशी त्यांची. आपल्याला आपले काय म्हणतात, आपले जी हे आहेत जे मावळे टोपी आहे, ती मावळे टोपी नसून त्या लोकांना अशी मुघलांना अशीवाली टोपी आहे बघा. तर ही वाली टोपी आता बनवतोय आणि इथे ढाल आणि इथे एक तलवार बनवतोय. तर ना आपण याला ती पगडी घालायचा प्रयत्न केलाय, तलवार दिली आहे, इकडे ढाल दिली आहे आणि दाढी बनवली आहे, अशी मूछ बनवली आहे आणि आपण हा मावळा बनवायचा म्हणजे मुघल बनवायचा प्रयत्न केलेला आहे आपण. इकडे आपले बाजी प्रभू देशपांडे आहेत, ते पण रेडी झालेत. जसे मुघल आले तसेच बाजी प्रभू देशपांडे पण रेडी झालेत आपले लढायला. तर थोडंसं ह्याला पाणी मारून घेतो आणि फायनल सुकायला सोडतो. मग थोडे तोपर्यंत त्यावाल्या मावळ्याला रबर कोट कसा करायचा ते दाखवतो मी. हा मावळा रेडी झालेला आहे आणि आपल्याकडे हा आहे स्प्रे नंबर 190 क्लिअर, म्हणजे हा लॅकरवाला स्प्रे, जो लॅकर मारतो ना आपण तो स्प्रे आहे आणि तोच आता आपल्याला ह्याच्यावर थोडासा मारायचा आहे. म्हणजे त्यांनी करून काय होतं ना की रबर खाली मारून घेतला म्हणजे रबर चिटकणार नाही. ह्याला एक प्लास्टिक कोट सारखा कोट झाला. आता हे असाच सेम प्रोसिजर या दोघांना पण करणार आहे, पण मी आता एकाची दाखवतो कारण की व्हिडिओ खूप मोठी होईल, कारण की याच्या कव्हर पण बांधायचे आहेत परत. तर हे करून झालं, आता हे थोडंसं सुकलं ड्राय झालं की मग आपण याला रबर लावायला घेऊ. मारलेला लॅकर आहे ना तो पूर्णपणे सुकलेला आहे मस्त व्यवस्थित. आणि आता मी काय केलंय ना की मी हे रबर आणलंय, ह्याला लेटेक्स म्हणतात आणि लेटेक्स रबर आहे. हा लाल रबर म्हणतात याला.
आणि हा मी आहे ना पाव किलो घेतलेला आहे, पाव किलोच रब्बर घेतला. आणि हा रब्बर आहे ना मला अंदाजे 150 रुपयाच्या आसपास मला हा रब्बर पडला. म्हणजे हे पाव किलोचं गॅलन जे आहे ना ते भेटलं. आता हा रब्बर कुठे भेटेल तर जर तुम्हाला तुमच्याकडे तिकडे लालबाग साईडला राहत असाल तर तिकडे दुकानं आहेत, प्रसाद ट्रेडर्स म्हणून आहे त्याच्याकडे भेटेल. नाहीतर मग अंधेरीला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो स्टेशनच्या अगदी खाली एक दुकान आहे, त्यांच्याकडे रेझिन आणि फायबर मटेरियल वगैरे भेटतं. त्यांच्याकडे रब्बर, सिलिकॉन रब्बर हे सगळं भेटतं, तर ते तिथे भेटेल. पॉलिमर वाटतं नाव आहे त्या दुकानाचं, मला पण शुअरिटी नाही. पण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या मेट्रो स्टेशनच्या खालच्या साईडलाच ते दुकान आहे, तिथे तुम्हाला हे भेटेल. त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट काय तर रब्बर मॅक्स जास्तीत जास्त महिना ते 1.5 महिना टिकतो असा रब्बर, नंतर तो खराब होतो. म्हणजे त्याची पॉवर निघून जाते आणि मग नंतर रब्बर कामाचा राहत नाही, फेकून द्यावं लागतं. म्हणून तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढाच रब्बर आणा. आता मला 1, 2, 3, एक तोफ 4 असं 5-7 4-5च गोष्टी बनवायच्या, तर माझ्यासाठी हा रब्बर इनफ आहे. एवढा रब्बर मला बस होतो, सो मी तेवढाच घेतला. आता मी एक डब्बा घेतला, या डब्यामध्ये हा रब्बर ओतीन. जर तो रब्बर उघडा ठेवला तर तो सुकून जाईल, म्हणून मला जेवढा हवा आहे तेवढाच या डब्यात मी घेणार आणि तेवढाच मी वापरणार आहे. आता मी ब्रश रेडी करतो, तुम्ही कापसानी पण लावू शकता, मी ब्रशनी लावतोय. न वापरणारा ब्रश होता हा ब्रश आम्ही वापरत नाही, कारण की रब्बरमध्ये एकदा ब्रश टाकलात ना की तो परत यूज करता नाही, तो वेस्ट होऊन जातो. सो माझ्याकडे हा एक ब्रश होता जो आम्ही वापरत नाही, तर तोच मी वापरणार आहे त्याच्यासाठी. आणि आता पहिली कोट करून घेतो, तुम्हाला दाखवतो पहिली कोट कशी करायची. रब्बर मी काढलेला आहे आणि ह्याच्यात मी असं डिप केला. आता आपण ह्याला लॅकर लावलेला आहे, तर आपल्याला फक्त ना त्याच्यावर असं टॅप 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 करायचं आहे. ही प्रोसेस आहे ना खूप स्लो प्रोसेस आहे, कारण आता आपल्याला ना कमीत कमी या रब्बरचे 6-7 लेयर पूर्ण रब्बर असं टॅप 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 करून लावायचे. पण रब्बर पूर्ण सुकलेला पाहिजे, म्हणजे आता हा रब्बर सुकेल, तो मी तुम्हाला दाखवीन कसा सुकतो. आणि तो पूर्ण कोरडा झाल्यानंतरच आपल्याला दुसरी लेयर लावायची आहे. मग दुसरी लेयर जेव्हा पूर्ण कोरडी होईल, एकदम व्यवस्थित सुकेल, त्याच्यानंतर आपल्याला तिसरी लेयर आणि असं करत 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 लेयर लावायचे. ते मी तुम्हाला दाखवीन काय करायचं ते. आता त्याच्यात ना आपण एक चूक केली, ती मी तुम्हाला दाखवतो. तर काय मी चूक केली ती, याच्यात ना आपण पार्टिशन टाकायचं विसरलो, सो त्यामुळे ती गडबड झाली. पण म्हणून ते वाला तर तसंच ठेवलं की तो एक लेयर नंतर काढून टाकीन मी, जो रब्बर सुकला की. पण आता तुम्हाला ना एकदम फ्रेश याच्यावर दाखवतो की समजा हे जर तुम्ही 2 घेतलेत, हे 2 तुमचे फायनल आहेत. याला आपल्याला लॅकर मारून घ्यायचं आहे. आणि लॅकर मारायच्या अगोदर, सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याला, तर आपल्याला असा ब्लेड घेऊन इथून इथपर्यंत, हे बघा, हा असा एक आपल्याला कट लावून घ्यायचा आहे. हा बघा, हा इथे पण मी असाच, इथेच असाच आपला एक कट, हा बघा, हा एक इथून, हा बघा, असा एक कट लावून घ्यायचा आहे. आपल्याला आपण हे जे पत्ते घेतो, हे पत्ते असे त्याच्यात सेट करायचं आहे. हा बघा, हा पत्ता बघितला, दिसला का तुम्हाला? हा बघा, हा असा सेट करायचा आहे. दुसरा पत्ता आपण घेतला आणि त्याला पण, हा बघा, तुम्ही पत्त्याच्या जागी तुमच्याकडे दुसरं काही असेल पण ते कडक असलं पाहिजे, असं एवढंच असं सेट करून घ्यायचं आहे. बघा, दिसलं? असं सेट करून घेतल्यानंतर कोरणी कुठली घेऊ, कोरणी, तर ह्याच्यात हे बघा ना, ही वाली कोरणी आहे. ह्याच्याने आपल्याला आता हे जे कट आपण जो केलाय ना, आता ह्याच्या आत जाणार ना रब्बर, तो आपल्याला असा फिल करून घ्यायचा आहे. हे बघा, हा जो कट आहे ना, हा आपल्याला असा व्यवस्थित
फिल करून घ्यायचं आहे. बघा हे जे आपले कट आहेत ना, हे बघा, जेणेकरून ह्याच्या आत तो मटेरियल जाणार नाही रबरचा. सेम आता याला पण आपल्याला आपण असा लावला पीस आणि दुसरा पीस असा लावला. हे बघा असे पीस लावून झाल्यानंतर रेडी करून घ्यायला असे दिसतात. हे बघा समजलं. थोडासा दाबूया पाहिजे तर, म्हणजे पुढच्या साइड पर्यंत येईल. बस डन झालं. हे आता ह्याला लॅकर मारून घ्यायचं आहे. लॅकर कुठे आहे आपला? हा बघा. तर लॅकर असा व्यवस्थित मारून घ्यायचा आहे. थोडा वेळ ह्याला सुकायला, लॅकरला सुकायला वेळ द्यायचा आहे थोडासा. व्यवस्थित सुकलेत. आपल्याला काय करायचं आहे की ह्याला पूर्ण असं डीप 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 करून पूर्ण व्यवस्थित टॅप टॅप करून पूर्ण तो आपला रबर जो आहे तो पूर्ण सगळीकडे लागला पाहिजे. आणि अशा आपल्याला ना 7-8 लेअर करायचे ह्याचे. कसले? रबरचे. रबर आहे ना खालच्या पार्टला पण व्यवस्थित लागला पाहिजे असा. हे बघा. मग नंतर पाहिजे तो कट करता येतो आपल्याला, पण तो खाली पण लागला पाहिजे, नाही तर तुम्ही फक्त ह्याला लावाल तर मतलब नाही. आणि त्याचबरोबर आपण हे जे पार्टिशन लावलंय ना, ह्याला पण तो लागला पाहिजे व्यवस्थित. हे बघा असं. आणि दुसरी लेअर कधी लावायची तर ही लेअर पूर्ण सुकून. हे बघ आता मी एक बरं झालं की ते चुकलं म्हणून ते तुम्हाला आता लगेच इन्स्टंट दाखवता पण येईल मला. हे बघा, ही आपण जेव्हा लावतोय तेव्हा एवढा डार्क आहे आणि सुकल्यावर तुम्ही बघू शकता की असा लाईट होतो. अजून लाईट होणार तो, अजून सुकला नाही आहे. तर असंच आपल्याला अंदाजे 7-8 लेअर लावायचे. पूर्ण सुकला की मग लेअर लावला, पूर्ण सुकला की मग लेअर लावला. असं करून आपल्याला 6 ते 7 लेअर हे लावायचे आहेत, किंवा समजा 5 लेअर हे लावायचे आहेत. आणि 2 लेअरमध्ये आपल्याला कॉटन बँडेज टाकायची आहे. हे बघा. तर हे असं पूर्ण जिकडे जिकडे आहे ना तिकडे तिकडे पूर्ण लावायचं आहे. मी लावून घेतलं की तुम्हाला दाखवतो, तुम्ही व्यवस्थित बघाल तुम्ही. कारण की आता मला तुम्हाला दाखवता दाखवता लावता येत नाही, मग कुठेतरी सुटेल परत ते. सो त्यामुळे बघा प्रॉपर लावून घेतो सगळीकडे मी. आणि तुम्हाला जर समजा परत कोट मारायचा आहे तर तुम्हाला हे ब्रश सांभाळून ठेवायचं आहे. आता ते सांभाळायचं कसं, तर ह्याला सुकायला नाही द्यायचं त्या ब्रशला. त्याला त्या गममध्येच, म्हणजे त्या जो आपला रबर आहे थोडंसं त्या रबरमध्येच भिजवून ठेवून द्यायचं आहे. म्हणजे कसं, आपण आता जो डब्यात काढलेला आहे हा रबर, हा आता काय अख्खा संपणार नाही आहे आपला. तर त्या डब्याला असं कुठेतरी व्यवस्थित ठेवायचं आहे की आपण हा पंख्याच्या खाली सुकायला ठेवू शकतो ह्याला, रबरला. आणि डब्यातलं पण लिक्विड हे जे आहे ते सुकणार नाही. तर असं कुठेतरी आपल्याला व्यवस्थित ठेवायचं. आणि या डब्यातच आपण हे ठेवू शकतो, काय म्हणतात तो, हा ब्रश.
आता आपण समजा जर ह्याच डबल लेअरवर असं मारायला गेलो, समजा थोडंसं सुकलं आणि परत मारायला गेलो, तर काय होणार की खालचा जो रब्बर आहे, जो सुकला आहे, थोडासा सुकला आणि थोडासा ओला, तो चिकट आहे, तो आपल्या ब्रशला लागणार आणि तो तिथून निघून येणार. तर तसं नाही झालं पाहिजे आपल्याला. सो आपल्याला त्याची काळजी घ्यायची. म्हणून पूर्ण जोपर्यंत रब्बर सुकत नाही, मला बोललो ना की हे पूर्ण सुकलं ना की निघणार, फक्त त्याला हळूहळू काढायला लागेल. हे बघा, आता माझे हे लेयर सुकेपर्यंत ना मी काय केलं की तोफ पण एक बनवून घेतली. बघा, तोफ बनवली आहे, म्हणजे पूर्ण नाही झाली, तिचं काम चालू आहे, पण तोफ बनवून घेतली मी एक. तिन्ही मावळे आपण सुकायला ठेवलेत. आता यांचा पहिला लेयर सुकला की मग दुसरा लेयर लावायला घेईन, पण तोपर्यंत हे व्यवस्थित सुकून द्या. तुम्ही जर बघितलं ना, हा आता मारलेला लेयर आहे आणि तो आधी मारलेला लेयर आहे, ते सुकल्यावर बघा कसं होतंय. तर हे जे एकदम लाईट आहे ना, हे पण सुकून प्रॉपर असं दिसलं पाहिजे आणि मग आपल्याला दुसरा लेयर मारता येईल. अंदाजे 2-2.5 तास गेलेत पूर्ण सुकायला. आता ना हे सगळेच सुकलेत व्यवस्थित. मी पंखा लावून ठेवलेला, तर हे सुकलेत. आता मी सेकंड लेयर लावायला घेतो आणि सेकंड लेयर पण तसाच लावायचा आहे. म्हणजे जसं आपण टॅप करून लावत होतो ना, असं करून असाच करून सेकंड लेयर पण आपल्याला लावायचा आहे. आणि असेच आपल्याला 3-4 लेयर लावायचे. आता ना माझे हे बऱ्यापैकी 5 लेयर लावून झालेले आहेत. 5 रब्बरचे लेयर आहेत हे. तुम्ही बघू शकता ना की पहिला लेयर किती पातळ होता आणि आता त्याच्यानंतरचे लेयरमुळे कसं दिसायला लागलं आहे. पहिला लेयर लावला तेव्हा एकदम फेस बीस प्रॉपर दिसत होता, पण आता रब्बरची लेयर लागून एवढं जाड झालं की फेसची डिटेलिंग गेली आहे. सो आता हा एवढा कोट बस झाला. आता आपल्याला ह्याच्यावर लावायची आहे बँडेज, कॉटन बँडेज जी असते ना ती लावायची. तर कॉटन बँडेज म्हणजे ही बघा, ही वाल्या कॉटन बँडेजचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि ते लावायचे. तर ते कसे लावायचे ते मी तुम्हाला दाखवतो. केवढे तुकडे करायचे आहेत तेही मी तुम्हाला दाखवतो आणि कुठे कुठे लावायचे आहेत, कसे लावायचे ते सगळं दाखवतो मी तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बघू शकता ना की हे एवढे छोटे छोटे, म्हणजे आपल्या एका बोटा एवढे किंवा त्याच्याहून लहान, तेवढे छोटे छोटे तुकडे मी बँडेजचे करून घेतलेले आहेत. आता मी काय करणार आहे ना, तर आता मी जे लिक्विड आहे ते पहिलं जिकडे जिकडे लावायचं आहे आपल्याला तिकडे सगळीकडे लावून घेणार. आता का हे लावून घ्यायचं आहे आपल्याला हे लिक्विड, तर जेणेकरून ती बँडेज जी आहे आपली, पण थोडंच लावायचं आहे, ती बँडेज आपली चिटकली पाहिजे त्या जागेवर. आता ही बँडेज कुठे कुठे लावायची आहे, तर जिथे जिथे आपण आधी रबर लावला आहे, हे बघा असं, तिथे तिथे सगळीकडे ही बँडेज लावायची आहे. बघा असं प्रेस करायचं आहे. म्हणजे त्या बँडेजच्या वर तो रब्बरचा गम जो आहे, म्हणजे रब्बर आहे, हा गम नाही सॉरी रब्बर आहे, तो रब्बर आला पाहिजे. त्यात रब्बरची डाय आहे ना, ही वेळ घेते, म्हणजे बऱ्यापैकी वेळ घेते. असं तुम्ही म्हणालात की आज सकाळी चालू केली आणि रात्री मारून संपवून झाली, तर असं नाही आहे. हां, म्हणजे टेम्पररी जर डाय मारायची असेल 1-2 कोटिंगवाली, तर तसं तुम्ही करू शकता. एका दिवसात होते कदाचित, माहीत नाही, मी तर कधी केली. आता मला तर हा दुसरा दिवस चालू आहे आपला. आज कालपासून आपण फक्त लेअरच लावतोय. काल संध्याकाळपासून, दुपारपासून आपण ॲक्च्युली चालू केलं बनवायला आणि संध्याकाळपासून आता आपण हे लेअर लावतोय. तर बघा, तुम्ही बघू शकता ना की प्रॉपर असं रब्बर लागला पाहिजे त्याला. हे बघा असं. आता हा का लावतो आपण, हे मेन तुम्हाला माहीत पडलं पाहिजे. तर रब्बर आहे ना, लेटेक्स जो आहे, तर तो कसा आहे ना की त्याच्यात स्ट्रेंथ नाही आहे, म्हणजे असं त्याच्यात मजबूती नाही. मजबूती ही त्याच्यात आपण हा कॅनव्हास किंवा कपडा हे टाकल्यावर ते फाटत नाही. नाहीतर रब्बर बँड कसं की एक टायमानंतर तो तुटतो, तर तसंच आहे की हे लेटेक्स पण जर जास्त आपण समजा खेचत वगैरे गेलो आपण, तर ते एक टायमानंतर फाटून जाणार. सो त्यामुळे ते फाटू नये, म्हणजे जास्त ताण होऊ नये एक लिमिटच्या वर, त्यासाठी आपण बघा आता इथे जात नव्हतं, मग इथे आपण असं
ब्रशच्या उलट्या बाजूने व्यवस्थित ते लावून घेतलं. तर ते फाटू नये त्यामुळे त्या कारणास्तव आपण याच्यामध्ये कॅनव्हास किंवा ही कॉटन बँडेज हे सगळं टाकतो आपण त्याच्यात. आता ही जी प्रोसिजर आहे ना, ही अशी प्रोसिजर आपल्याला पूर्ण साईडून याच्या करायची आहे आणि मग ती सुकायला सोडायची आहे. त्याचबरोबर या तिघांना पण आपल्याला तेच करायचं आहे. तर मी ह्याला पूर्ण करतो आणि तुम्हाला दाखवतो. बघू शकता ना की आपण प्रॉपरली सगळीकडे व्यवस्थितपणे खालून वगैरे बघा, प्रॉपर असं व्यवस्थितपणे सगळीकडून आपण त्याला बँडेज लावून रबर लावलेला आहे आता. आणि आता ह्याला सुकायला परत तसंच सोडून द्यायचं. व्यवस्थित सुकलं की मग ह्याच्यावर आता 2 कोट आपल्याला फक्त रबरचे करायचे. आता मी या बाकी सगळ्यांना पण करून घेतो आणि तुम्हाला दाखवतो. हे आपण आहेत ना दोन्ही मावळे जे आहेत ह्यांना आपण प्रॉपर लावून घेतलेलं आहे ती बँडेज. आणि आता आपल्याला काय करायचं, हे सुकलंय बघा, प्रॉपर सुकलंय, पण हे ना हे रेषे आहेत. सो आता आपल्याला ह्याच्यावर 1 ते 2 लेअर हा रबर परत लावायचा आहे. त्यांनी काय होणार आहे ना की ही रबर लावल्याने स्मूथनेस होणार त्याला आणि आपली हा जो कवर आहे प्लॅस्टरचा कवर तो व्यवस्थित पडणार. तर सेम प्रोसिजर आहे, परत तसंच करायचं आणि टॅप टॅप टॅप. फक्त ह्या टायमाला त्याला फक्त टॅप करायचं, चोळायचं नाही, कारण तो जास्त घट्ट लागला पाहिजे म्हणजे त्याच्यावर स्मूथ फिनिश येईल अशी. हे बघा, असं हे आपल्याला समजा ना एक लेअर आणि अजून एक म्हणजे 2 लेअर एकूण ह्याच्यावर लावायचे आहेत. आणि 2 लेअर लावून झाल्यानंतर आपल्याला कवरिंग बनवायला घ्यायचं आहे. कारण की काय ना की कवरिंग प्लॅस्टरचं असल्यामुळे त्याला अंदाजे 1 दिवस जातो सुकायला. आणि सुकल्यानंतर मग आपल्याला पीस काढता येतो, म्हणजे आपण पीस चालू करू शकतो रबरचे काढायला. नाहीतर कसं आहे ना की कवर तुटलं तर या डायचा काहीच उपयोग नाही होत, म्हणजे ह्याचा रबर डायचा. कारण की कवरच नसेल तर मग रबर डाय कडक कशी राहणार ना. त्यामुळे आपल्याला पहिलं कवर टाकून घ्यायला लागतं. तर आता कवर टाकायचं कसं ते पण मी दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लेअर लावून झाली आहे ना, त्यानंतर आहे ना तुम्हाला दिसतंय का की त्याच्यातले जे लाईन होते ना ते थोडेसे गेलेत, कारण की रबरची लेअर बसली आहे. तर असाच अजून एक लेअर आला की ते थोडंसं स्मूथ होईल. एकदम स्मूथ नाही होणार, एकदम स्मूथ करण्यासाठी मला परत 3-4 लेअर लावायला लागतील. आणि तेवढा वेळ आता आपल्याकडे नाही आहे, कारण की दिवाळी अगदी तोंडावर आहे आणि आपल्याला ह्याचे डाय थोडीशी कोरडी करून त्याच्यातून पीस काढायला घ्यायचे. तर आता ह्या बाकीच्या डाय ज्या आहेत माझ्याकडे त्यांच्यातून तर प्रोडक्शन चालूच आहे, म्हणजे काढतोच आहे. तर तुम्हाला जर ह्याच्यातल्या कोणाला मावळे हवे असतील, विकत घ्यायचे असतील तर मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला दाखवतो की आपल्याकडे कुठले कुठले मावळे आहेत ते. पण नाही बघा, ही सेकंड लेअर टाकून झाल्यानंतर आपल्याला असा दिसतो. आणि आपल्याला काय करायचं आहे की असा बांध घालून घ्यायचा आहे, म्हणजे जिकडे आपण हा जर आपण असा पार्ट लावला आहे तर अगदी असा सरळ, म्हणजे असा एक पीस उघडेल, असा एक पीस उघडेल. ह्या 2 पीसमध्ये आपल्याला माती लावून घ्यायची. ही कशी लावली बघा, म्हणजे माझा हा एक पीस होणार आणि हा एक पीस होणार प्लॅस्टरची कवरिंगचा, बघू शकता. तर आता असाच सेम ह्याला पण मी लावून घेणार. नॉर्मल मातीची एक चपाती बनवायची आहे आणि ती अशी उभी करायची आहे. बघा, ही जशी मी उभी केली आहे ना, हे बघा, ही अशी जशी ही एवढी पातळ चपाती केली आणि ही एवढी आपल्याला अशी पूर्ण उभी करून टाकायची आणि व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. बघा, इथे अंडर कट होता तर हे भरलं आहे बघा, इथे कट होतं अंडर, म्हणजे प्लॅस्टरची साचा अडकला नाही पाहिजे. इथे पण होता तर थोडंसं भरून टाकलं. तर असं जिथे जिथे आहे तिकडे भरून टाकायचं आणि प्रॉपर आपल्याला अशी ही, हे बघा, जर असं बघितलं तर 2 भाग दिसतात. इकडचा एक भाग, हा एक भाग, आणि ही माती काढली. आता हा पीस बसला की इकडचा एक भाग. असे हे 2 पीस मध्ये डाय पडणार आहे, आपली कवर पडणार आहे. तर ह्याला हे आता इकडे कवर मारून घेऊया. आता ह्याला आधी माती लावून घेतो आणि मग कवर मारून काय केलं, आता जिकडे माती लावलेली व्यवस्थित प्लेन करून घेतलेलं त्या साईडला कवर टाकून घेतलं. तर कवर आता टाकताना काय आहे ना की एकतर मी रात्री काम करतोय आणि मी एकटाच आहे, सो त्यामुळे मी तुम्हाला ना असं दाखवू नाही शकत कसं करायचं. पण मी एक सोपी ट्रिक सांगतो. जसं आपण पॅच मारायला प्लॅस्टर बनवतो
तसंच बनवायचं. पातळ प्लॅस्टर जे आहे ते पातळ बनवलं पाण्यात, एकदम पण पातळ नाही आणि एकदम पण घट्ट नाही, असं हाताने सोडू शकतो असं प्लॅस्टर बनवायचं. ते आता समजा आता तुमची ही बाजू आहे तर ह्याच्यावरती असं असं ओतायचं असं असं करून, आणि ह्याला एक स्मूथ लेअर लागून झाल्यानंतर मग आपला काथा घ्यायचा. तो बघा काथा इथे आहे बघा, हा वाला काथा घ्यायचा आपला, आणि त्याच्यावर एक पॅच मारून टाकायचा, म्हणजे जेणेकरून जे नरमवालं प्लॅस्टर आहे, फक्त प्लॅस्टर आहे ते तुटून निघू नये म्हणून. हे बघा असं हे कसं तुटतंय, तर फक्त प्लॅस्टर असेल तर असं तुटेल, लॉंग लास्टिंग होणार नाही. त्यामुळे काता मारायचा, म्हणजे प्लॅस्टर आणि काता पकडून धरेल आणि डाय तुटणार नाही. आता हा एक पार्ट झाला. मी प्रयत्न करीन की सेकंड म्हणजे इकडचा जो कवर मारायचा आहे ना, ते मारतानाचा प्लॅस्टर बनवतानाचा मी प्रयत्न करीन बनवायचा. नॉट शुअर, कारण की मला एकाच हाताने प्लॅस्टर पण बनवायचं, त्याच्यात प्लॅस्टर पण टाकायचं आणि इकडे लावायचा पण आहे, सो ती गडबड होते. तर तरी पण मी प्रयत्न करीन. तुम्ही बघितलात ना, तर हे बघा, म्हणजे हे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही, थोडंसं हे माझ्याकडून घट्ट झालं, आता अंदाज नाही आला, पण थोडंसं ह्याच्याहून पातळ आपल्याला हवं आहे, म्हणजे आपल्याला डब्यानी किंवा कसल्या तरी ह्याच्यानी ते लावता येईल. आणि असं म्हणजे कसं लावायचं ते दाखवतो मी. पातळ प्लॅस्टर बनवलेलं ते पातळ किती होतं ते तुम्ही बघितलं. तर हे एवढं थोडं घट्ट झालं आहे, तर मी ते पातळ बनवलं कारण की मला ह्याच्यामध्ये ते भरायचं होतं, ओतायचं होतं, त्यामुळे पातळ बनवलेलं. आणि ते भरेपर्यंत जेवढा वेळ गेला तेवढ्यामध्ये हे सेट झालं. हे बघा असं. आता मला काय करायचं की आता मला असं यायला इथे असं करून, हे बघा हे असं करून लावायचं आहे. आणि लावून झालं की मी तुम्हाला दाखवतो. परत एकदा थोडंसं घट्ट प्लॅस्टर बनवलं आहे, त्याच्यात आपण आता काता पिसून टाकूया बघा असा. आणि आपण जसा पॅच बनवतो तसा एक छोटासा पॅच बनवायचा आहे, आणि तो आपल्याला असा व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. आता काय ना की मी एका हाताने लावतोय आणि एका हाताने शूट करतोय, सो त्यामुळे व्यवस्थित लावत नाही. पण मी जसं रेकॉर्डिंग थांबवून ठेवीन, तुम्हाला अंदाज आला असेल आता काय करायचं आहे. ठीक आहे, बेसिकली असा जो पहिला लेअर लावलेला आपण असा वाला, हा बघा हा वाला, याच्यावर आपल्याला असा कात्याचा लेअर वाला पॅच लावून घ्यायचा आहे आपल्याला आता. आणि म्हणजे ह्याच्याने काय की ह्याच्याने मजबूती बनणार, प्लॅस्टर तुटणार नाही. आणि नंतर म्हणजे हे उरणार आहे हे वाला प्लॅस्टर, ह्याच्याने नंतर असं स्मूथ फिनिश करून टाकायचं आपल्याला. हे जसं आपण केलंय ना इकडे स्मूथ फिनिश, असं स्मूथ फिनिश करून टाकायचं बघा. आणि मग आता हे उरलेलं जे प्लॅस्टर आहे बघा, हे आता हे असं जरा घट्ट झालं. आता हे असं लावून असं फिनिश करायचं आहे आपल्याला, असं लावून फिनिश करून सोडून द्यायचं सुकायला. तर मी फिनिश करतो आणि तुम्हाला दाखवतो. प्रॉपर हे बघा, आता ही वाली बाजू जी करायची होती आपल्याला, ही एक आणि ही एक करायची होती, तर प्रॉपर आपण कव्हर करून घेतलेला आहे. बघू शकता बघा की प्रॉपर आता तुम्हाला जर अंदाज आला असेल तर हे बघा, हा मधला पार्ट आहे, इकडचा एक पीस बनणार आणि हा एक पीस आणि मध्ये हे रबर राहणार. तर असे हे पूर्ण कव्हर झालेलं. आता हे कव्हर सुकलं प्रॉपर
आता रात्र आहे, तर उद्या सकाळी मी खोलीन आणि तुम्हाला दाखवीन की डाय ओपन कशी करतो ते. आहेत ना आपल्या ह्या त्या 2 डाय आहेत. तर घाई होती आणि कामं पण पटापट करायची होती म्हणून मी खोलून घेतल्या या डाय. तुम्हाला मी दाखवतो. तर ही बघा, हा कवर आहे ना आतमधून असा दिसतो आणि हा रब्बर, म्हणजे हा एक पार्ट, हा रब्बर आणि हा 2 पार्ट. रब्बर असा उघडणार, हा बघा. आणि जेव्हा आपल्याला बांधायचं असेल म्हणजे रब्बरची आता आपल्याला पीस काढायचा आहे, तेव्हा रब्बर असा ठेवायचा, हा बघा. त्याच्यावर एक कवर लावायचं असं आणि असं बांधून घ्यायचं. आणि असं म्हणजे असं समजा आता हे बांधून घेतलं, तर हे बांधून घेतल्यानंतर पातळवालं प्लॅस्टर याच्यात ओतायचं आणि सुकल्यानंतर मग नंतर कवर खोलून ते काढून घ्यायचा पीस. तर अशा प्रकारे ही प्रोसिजर होती रब्बर डायची. तर मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत बघताय म्हणजे हा व्हिडिओ आवडलाच आहे तुम्हाला, आणि तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला का? तुम्ही रब्बर डाय मारण्याची पद्धत माझी जी आहे ती तुम्हाला सोपी वाटली का? तुम्हाला आवडली का? हे व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा. लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच वेगवेगळ्या गोष्टींवर आर्ट रिलेटेड किंवा ट्रॅव्हल रिलेटेड, फूड रिलेटेड व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. 5,000ची फॅमिली लवकरच पूर्ण करायची आहे. तुमचा सपोर्ट असून द्या आणि परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.